या सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत। मातीपासून आणि लगद्यापासून तयार झालेल्या या मूर्त्या आहेत। अगदी लाईट वेट अशा आहेत, ज्या पर्यावरण पूरक सुद्धा आहेत। आजकाल ट्रेंड मध्ये असणारे फेटे आणि त्यांना घातलेली वस्त्र आहेत। ही सुंदर असे बाप्पा आहेत मोदक घेऊन। हे असं फेटा घातलेले आता हे नवीन जे ट्रेंड मध्ये आहेत त्याचे रेप्लिका आहेत। हे नवीन बाल असं स्वरूप आहे। खट्याळ नटखट असं स्वरूप, एका साईज मोठी पण स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे। हे सुद्धा आता जे नवीन आले आहेत ट्रेंडिंग मध्ये हे सर्व तेच आहेत। हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर, आठवणी कोकणातील आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण भेट दिली आहे श्रीकृष्ण आर्ट श्री गणेश चित्रशाळा या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। आणि गणेश चतुर्थी देखील जवळ आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण ज्याची आपल्याला सर्वात जास्त उत्सुकता असते आणि 2 महिने अगोदर या ठिकाणी तयारी झालेली आहे, सुरुवात झालेली आहे। मंडप वगैरे आपल्याला पाहायला मिळतात। आपण छोटे छोटे गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी पाहणार आहोत आणि शाडी मातीचे व पीओपीचे या ठिकाणी आज आपण मूर्ती पाहणार आहोत। आपण आहोत ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली ईस्ट। हे पाहू शकता 90 फीट रोड आहे हा आणि ह्या ठिकाणी समोरच ठाकूर पॉलिटेक्निक आहे आणि निर्मला कॉलेज आहे बाजूला। तर संपूर्ण डिटेल देणार आहे तुम्हाला। मागील 2 महिन्यापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते कारण आईची तब्येत जास्त सिरियस होती, आई आजारी होती। आईला आम्ही एका महिन्यात 2 वेळा ॲडमिट केली होती हॉस्पिटलमध्ये आणि आता आई साधारण बरी आहे। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने आईची तब्येत आता बरी आहे आणि जॉबसुद्धा राहिलेला नाही, माझी नोकरीसुद्धा सुटलेली आहे। तर हे मी आता विचार केला की यूट्यूबच माझा हा जॉब आहे आणि यूट्यूबवरच मी फुल टाईम जॉब करणार आहे। हिंमत हारायची नसते, तर काही ना काही करून आपण आपल्या पाऊल पुढे टाकायचा असतो। खूप खडतर अशा परिस्थितीतून मी बाहेर पडलेलो आहे। श्रीकृष्ण आर्ट्स आपण ह्या ठिकाणी आता पाहतोय आणि आतमध्ये जाऊन आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या ठिकाणी। आणि ह्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे ताई या ठिकाणी आहे। ताई तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि गेले आम्ही मागील 2-3 वर्ष आपण या ठिकाणी कव्हर करतोय व्हिडिओ, बरोबर ना? हां, तर आज ताई आपल्याला माहिती देणार आहेत। संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण डिटेल तुम्हाला मिळेल। नमस्कार, तुमचं स्वागत आहे श्रीकृष्ण कला केंद्रामध्ये। आमचं हे छोटासा कारखाना ठाकूर कॉम्प्लेक्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर कांदिवली ईस्टला आहे। तुम्ही बघू शकता इकडे भरपूर साऱ्या गणेश मूर्ती ठेवलेल्या आहेत। या सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत। मातीपासून आणि लगद्यापासून तयार झालेल्या या मूर्त्या आहेत। अगदी लाईट वेट अशा आहेत, ज्या पर्यावरण पूरक सुद्धा आहेत। आजकाल आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जास्त गरज आहे, त्यासाठी अशा या पर्यावरण पूरक मूर्त्या आहेत ज्या अगदी कमीत कमी वेळामध्ये पाण्यामध्ये विसर्जित होतात आणि त्या तुम्ही घरच्या घरी पण विसर्जित करू शकता। या सगळ्या मातीच्या आहेत आणि लगद्याच्या मिक्स आहेत। एकदम छोट्या साईजपासून ते मोठी साईजपर्यंत तुम्हाला मिळेल, जसं की 0 नंबरपासून ते 1.5 ते 2 फुटापर्यंतची मातीची मूर्ती आणि लगद्याची मूर्ती तुम्हाला इथे मिळेल। पाहू शकता आकर्षक अशी त्यांची लगद्याच्या मूर्ती आहेत, पाहू शकता। हां, लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती या अगदी पर्यावरण पूरक आहेत आणि त्याचे जे वापरलेले कलर्स आहेत ते सुद्धा अगदी पर्यावरणाला पूरक असेच आहेत। 100% इको फ्रेंडली तुम्ही म्हणू शकता। आपल्याकडे साधारण किती फुटापासून मूर्ती? अगदी छोटी 0 नंबरची आहे, त्याच्यापासून 2 ते 2.5 फुटापर्यंत आहे। 2.5 फुटापर्यंत जास्तीत जास्त आहेत। या सगळ्या पीओपीच्या आहेत।
हे बघा मोठ्या मूर्त्या, मोठे गाण असलेले, हे श्री स्वामी समर्थांचं स्वरूप आहे. हे सर्व लालबागच्या राजाचे स्वरूप आहे. हे ना याला मैसुरी असं म्हणतात. हे स्वामींचं सुंदर असं रूप आहे, श्री स्वामी समर्थ महाराज. ह्याला माती कलर म्हणतात, ब्राऊन. बुकिंग झालेली आहे. हो, त्याच्यावरती सुंदर असा विठ्ठलाचं नाम टिळा दिलेलं आहे. त्याची खासियत आहे ती. त्याच्यामुळेच ती ज्यांनी हा गणपती घेतला आहे त्यांना ते नाम आवडलं आहे. त्यांच्या जो मुकुटावर चेहऱ्यावरती काढला आहे तो विठ्ठलाचं नाम. सुंदर असे मोदक घेतलेले बाप्पा आहेत. ही टिटवाळ्याची प्रतिकृती आहे, जो महागणपती आपण बोलतो टिटवाळ्याचा. पूर्ण पीओपीची. हां, ही पीओपीची आहे. हे आजकाल ट्रेंडमध्ये असणारे फेटे आणि त्यांना घातलेली वस्त्र आहेत. ही सुंदर असे बाप्पा आहेत मोदक घेऊन. हे असं फेटा घातलेले. हे आता हे नवीन जे ट्रेंडमध्ये आहेत त्याचे रेप्लिका आहेत हे सगळे. इकडे तुम्ही बघू शकता की या मूर्तीमध्ये शंकराचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी छोटी मूर्ती इकडे तुम्ही बघू शकता. गट्टू बाल गणेश, त्यात पूर्ण आकार त्यांनी साकारायचा प्रयत्न केलेला आहे. ही आहे 1 टोन कलरची, ज्यात एकाच कलरमध्ये पूर्ण मूर्ती रंगवलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. हे आहे नवीन बाल असं स्वरूप आहे. खट्याळ नटखट असं स्वरूप, एकाच साईज मोठी पण स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे सुद्धा आता जे नवीन आले आहेत ट्रेंडिंगमध्ये, हे सर्व तेच आहेत. हेच जे स्वरूप आहे न्यू ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, त्यालाच आपण थोडंसं वर्क करून त्याला सजवलेलं आहे. त्यांना आपण थोडं आकर्षित अजून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं वर्कसुद्धा आमच्याकडे करून मिळतं, जसं इथे दाखवलेलं आहे. आता जस्ट सुरुवात आहे. आता थोड्या दिवसांनी बाप्पा आपापल्या घरी जायच्या तयारीत असतील तेव्हा आपण त्यांना सुंदर सजवायला सुरुवात करू. आमचं हे कला केंद्र जे आहे श्रीकृष्ण आर्ट्स, हे आम्ही कारखाना सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो. तुम्ही कधीही येऊन तुमच्या आवडत्या बाप्पाची बुकिंग करू शकता. माझे मिस्टर असतात इकडे, त्यांचं नाव संदीप बुधावले. नंबर आहे 9892396801. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमच्या बाप्पाची बुकिंग करू शकता. धन्यवाद. सो आज आपण या ठिकाणी श्रीकृष्ण कला केंद्र या ठिकाणी चित्रशाळेला भेट देऊन बाप्पाची छान छान मूर्ती या ठिकाणी आज आपण पाहिलेली आहे. तुमच्या आवडीचा बाप्पा कसा असावा आपल्या घरी आणि वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. खूप छान आणि सुंदर असे कलाकृती केलेले आपण गणपती बाप्पाच्या ह्या ठिकाणी मूर्त्या पाहिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या बाप्पाची आवडीनुसार या ठिकाणी बुकिंग करू शकता.
तुम्ही नक्की या भेट द्यायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.